शेतकरी बंधूंनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये गारपीट झाली असेल किंवा पाऊस पडला असेल आणि आपल्या बागेमध्ये अ, गारपीट आणि पाऊस जास्त प्रमाणात झाला असेल, तर यानंतर पुढील आपण कोणत्या फवारण्याचं नियोजन करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 1 एप्रिल 2026. तर शेतकरी बंधूंनो, 30 तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि पाऊस झाला. तर मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंचं व इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकरी बंधूंचं झालेलं आहे. पण शेतकरी बंधूंनो, आता ज्या शेतकरी बंधूंना आंबिया बहार डाळिंबाचा हादरलेला आहे, तर त्यांच्या शेतामध्ये गारपीट झाली असेल किंवा काही शेतामध्ये नुसता पाऊस पडला असेल, तर आपण यापुढं नंतर फवारणीचं नियोजन कसं करावं? कारण आता हा गारपीट झाल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर आपल्याला हे फळावर डाग असतील किंवा तेलकट डाग असतील, या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला हा येऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतामध्ये आणि ज्या भागामध्ये गारपीट झाली आहे, तर अशा शेतकरी बंधूंनी जे फळाला जखमा वगैरे झाल्या असतील किंवा अशा शेतकरी बंधूंनी आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करावा, ज्याच्यामुळं आपल्या फळाच्या जखमा भरून निघण्यासाठी मदत होईल आणि आपल्या तेलकट डाग वगैरे वाढणार नाही, बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कॉपरयुक्त बुरशीनाशकमध्ये जर आपल्याला वापर करायचा झाला, तर आपण COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड हे जर घेतलं आपण, तर 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम हे घ्यायचं आहे. 1.5 ते 2 ग्रॅम आपण घेऊ शकतात किंवा आपण कुप्रोफिक्स, UPL कंपनीचं कुप्रोफिक्स हे एक मँकोझेब आणि कॉपर हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक आहे. हे कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणून काम करणार आहे. कारण शेतकरी बंधूंनो, आता पाऊस झालेला आहे आणि अ, जखमा झालेल्या आहे फळाला, तर गारपीट झालेली आहे, तर जखमा झालेल्या ज्या असतात त्या भरून निघण्यासाठी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा उपयोग हा आपल्याला चांगला दिसून येणार आहे. कुप्रोफिक्स जर वापरायचं झालं आपल्याला, तर आपण 1.5 ते 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घेऊन याची फवारणी करायची आहे. आणि या फवारणीनंतर आपण दुसरी फवारणी जर घ्यायची झाली, तर आपण त्याच्यामध्ये एक पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॅनिक हे एक फॉस्फायटियल हे बुरशीनाशक आपण घ्यायचं आहे. हे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली घ्यायचं आहे. तसेच त्याच्यासोबत कॅपटॉप हे एक बुरशीनाशक आपण त्याच्यासोबत 2 ग्रॅम घ्यायचं आहे. कॅपटॉप 2 ग्रॅम आणि फॉस्फायटियल हे 2 एम-एल ही फवारणी 4 ते 5 दिवसाच्या अंतराने ही दुसरी फवारणी करून घ्यायची आहे. आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपण स्कोअर कवच या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. स्कोअर आपण अर्धा ग्रॅमनं स्कोअर घ्या, कवच 1 ग्रॅमनं घ्या आणि ही फवारणी करून घ्या. अशा 2 ते 3 फवारण्या आपण शेतकरी बंधूंनो या करून घ्यायच्या. आता ज्या शेतकरी बंधूंच्या बागेमध्ये फक्त पाऊस झाला असेल, तर आपण कॉपरयुक्त बुरशीनाशक नाही घेतलं तर चालतंय. ज्या खालच्या 2 फवारण्या सांगितल्या आहे, जसं कॅपटॉप आणि फॉस्फाईट ही एक फवारणी आपण घेऊ शकता. स्कोअर कवचची एक फवारणी घेऊ शकतात किंवा त्याला ऑप्शन म्हणून आपण BASF कंपनीचं कॅब्रिटॉप 1 लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम हे घेऊ शकतात किंवा नेटिओ बायर कंपनीचं नेटिओ 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम हे आपण घेऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, आता बागेमध्ये अ, भरपूर प्रमाणात पाऊस पडला आहे किंवा गारपीट झाली, तर आपण अँटिबायोटिकचा वापर सध्या करायचा नाही आहे. कारण बाग ऑलरेडी स्ट्रेसमध्ये बाग ही स्ट्रेसमध्ये आहे आणि आपलं अँटिबायोटिकचा वापर केला, तर आपण बाग अजून स्ट्रेसमध्ये जाऊ शकते आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर अँटिबायोटिक जर वापरायचं झालं तर आपण नंतर वापरू शकतात. आता आपण या 2-3 बुरशीनाशकाचा जो आपण म्हटलंय त्या पद्धतीनं वापर करायचा आहे. जेणेकरून आपल्या भागामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही आणि फळं खराब होणार नाहीत. आणि शेतकरी बंधूंनो, आता ज्या शेतकरी बंधूंच्या बागामध्ये पहिल्यापासून तेले आहे किंवा खोडावर तेले आहे किंवा फांदीवर तेले आहे, अशा शेतकरी बंधूंना या फवारण्या तर घ्यायच्याच आहेत. पण त्यांनी 2-3 ज्या काळजी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांनी मुळ्या चेक करायच्या आहे. कारण जर झाडाला आता लोड चांगला आहे, झाडाला 100, 150, 200 फळाचं कॅपॅसिटी झाडाची आहे, तर हे फळं लागलेले आहेत. पण मुळ्या जर त्याच्या चॉकअप असतील किंवा मुळ्या काळ्या पडल्या असतील, तर हे अन्नद्रव्य अपटेक करणार नाही आहे आणि झाड बुरशीला जास्त बळी पडणार आहेत. तर मुळ्या एकदा चेक करायच्या आहे आणि मुळे जर कमजोर असतील, तर आपण याला व्हॅमचा वापर करायचा आहे. मायक्रोरायझा जे म्हणतोय आपण, 1 एकरसाठी आहे 100 ते 200 ग्रॅम व्हॅम वापरा किंवा तुम्ही न्यूट्रिॲप कंपनीचे ह्युमाकेल्प हे पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी एकदम बेस्ट प्रॉडक्ट आहे. 1 लिटरसाठी तुम्ही 1 लिटर याचा ड्रिप ॲप्लिकेशनद्वारे वापर करा. जेणेकरून तुमच्या मुळ्या चांगल्या वाढतील.
तुमचा जमिनीतला अन्नद्रव्य अपटेक होण्यासाठी चांगलं काम करेल. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे तुमचा जमिनीतला कार्बन वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, आता आपल्या तेल्यासाठी आपण हे जे फवारण्याचं बघितलंच आहे. आता काहीच्या फांद्यावर तेल्या असतील आणि त्या फांद्या जर सुकत असतील, तर अशा फांद्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि फांद्या काढून आपल्याला झाडामध्ये झाडामध्ये हवा खेळती कशी राहील हे बघायचं आहे. हवा खेळती राहील, परत औषधं आतमध्ये कधी कसे जातील हे आपण बघायचं आहे आणि फवारणी व्यवस्थित कशी होईल हे आपण बघून घ्यायचं आहे. वाळेल काड्या काढून घ्या. तेलकटयुक्त फांद्या या कैचीच्या सहाय्याने कट करून आपण या ज्या सांगितलेल्या बुरशीनाशकाचा वापर हा नक्की करावा. आणि शेतकरी बंधूंनो, आता या तेलकट हे बुरशीचा वगैरे प्रादुर्भाव झाला, हे झालं, हे आपण कव्हर करून घ्या. आणि पाणी व्यवस्थापन जर करायचं झालं आपण, पाण्याचं आपण 1 दिवस आड आपल्या जमिनीनुसार, गरजेनुसार योग्य त्या पद्धतीने पाणी द्या. जेणेकरून फळाच्या साईजसाठी त्यासाठी चांगला फायदा होईल. आणि शेतकरी बंधूंनो, आता या उन्हाच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त येत असतोय. उन्हात फळं हे उन्हात आल्यामुळे इथं चट्टा हा पडत असतो. आता फळं हिरवे झालेत, तर हे जी बाजू उन्हामध्ये येते ती लाल पडत असते. आणि आपण आता हे बघायचं झालं, तर हे फळ जे आहे, ही बाजू जी उन्हामध्ये आली का ही लालसर होत असते आणि बाकी फळे आपल्याला हिरवं दिसत असतं. तर याला आपण जर उपाययोजना करायच्या असेल, तर आपण फवारणीमध्ये सिल्प्रो हे सिलिकॉनचा वापर करा किंवा इनफोल्ड ऑर्थोसिलिसिक ॲसिड याचा वापर आपण फवारणीमध्ये करा. जेणेकरून उन्हाचा परिणाम कमी होईल आणि आपल्या फळाला एक उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मदत होईल. आणि शेतकरी बंधूंनो, अशा तेलकटयुक्त बागामध्ये आपल्याला फळाची साईज चांगली करायची आहे आणि झाडाची प्रतिकारशक्ती वाढवायची आहे. तर आपण नुसतं NPK देऊन फायदा नाही शेतकरी बंधूंनो. आपण नत्र स्फुरद पाला दिलं म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाहीये. तर आपण याला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताचा वापर हा चांगला करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, हे घटक आपण सुद्धा द्यायचे आहेत. हे घटक जर आपण ड्रिपच्या माध्यमातून असेल, फवारण्याच्या माध्यमातून जर दिले, तर झाडामध्ये एक प्रकारे प्रतिकारशक्ती तयार होते आणि झाड आपलं त्याल्या रोगाला असेल, इतर रोगाला बळी कमी पडतं आणि आपल्या फळाची साईज जर चांगली वाढते. तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं द्यायची झाली, तर आपण मिक्सोमॅक्स ड्रिप प्लस एका एकरसाठी 2 किलो हे द्यायचं आहे. 2 किलो ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे आणि फवारणीतून जर द्यायचं झालं, तर आपण फवारणीतून पण चिलेटेड अन्नद्रव्य देऊ शकतात. आणि शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये आपल्याला फळाची साईज घ्यायची आहे. आता सेटिंग अवस्था आटपली आहे, पण आपल्याला फळाची साईज वाढवायची आहे. फळाचं साल ही नरम ठेवायची, जेणेकरून फळाच्या बिया ज्या आहेत, बिया ह्या चांगल्या पोचतील, वाढतील. याच्यासाठी आपण ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियमचा वापर करायचा आहे. नायट्रेटमधलं कॅल्शियम वापरायचं नाही आहे. आपण ऑक्साईडमधले कॅल्शियम वापरायचं झालं, तर फॉलिकल 26 एका लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिली. तसेच त्याच्यासोबत के बोरॉन, याच्यामध्ये पोटॅश आणि बोरान आहे. हे के बोरॉन एका लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅम याचा वापर करून आपण याची फवारणीद्वारे देऊ शकतो. किंवा ड्रिपनं द्यायचं झालं तर फॉलिकल 1 लिटर आणि के बोरॉन 500 ग्रॅम एका एकरसाठी ड्रिपनं द्या. अशा पद्धतीनं तेलकटयुक्त दागाचं नियोजन करा शेतकरी बंधूंनो. साईजसाठी हे 1-2 ज्या फवारण्याचं मी कॉम्बिनेशन सांगितलं, याच्यावर काम करा, मुळीवर काम करा, तुमच्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतावर काम करा आणि अशा सर्व बाजूनं काम झाल्यानंतर तेलकटयुक्त डाग हे आटोक्यात येण्यासाठी मदत होईल आणि याचा बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त वाढणार नाही. आपल्या फळाची साईज चांगली घेण्यासाठी नक्की मदत होईल. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.